मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे आमचा सेकंड डे. सगळे आम्ही रेडी झाले. आउटफिट पण मस्त आहे. आम्ही दोघींनी मॅच केले. पप्पाच थोडे वेगळे. पण इकडे खूप थंडी आहे, खूप म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. महाबळेश्वरपेक्षा पण डेंजरवाली थंडी इकडे. चला आता आम्ही जातोय नाश्ता करायला, है ना. फायनली गाईज मी अशी रेडी झाले. शूजच वेअर केले बिकॉज इकडे थंडी आहे खूप. इकडे या दोघांची काही तयारी चालू आहे. मिळालं गॉगल. थांबा थांबा मी सांगते कशात ठेवलं ते. इकडे खाली आता बाहेर काढून ठेवायला सांगितलेलं बॅगा म्हणून बाहेर ठेवल्यात. असं आमचा रूम होता आणि आम्ही रूम छान रेडी होत आहेत. इकडे मम्मी फोटो काढायला. देन फ्रेंड्स आम्ही सगळे निघालो खाली जाण्यासाठी बिकॉज करायचं होतं ब्रेकफास्ट आणि एकदम टाईम टू टाईम सगळं अरेंज केलेलं असतं, त्यामुळे काहीच टेन्शन नव्हतं. इकडे पप्पा जातात खाली आणि तुम्हाला इथे दिसतं आहे आम्ही आता सगळे बसलो आहे ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि खूप छान होतं ब्रेकफास्ट पण. आणि सगळे रेडी होऊन हॉटेलच्या बाहेर आम्ही निघालो बिकॉज जायचं होतं आज आपल्याला गुरु शिखरसाठी. सो सगळे लेडीज तुम्हाला टाटा बाय बाय करतात. इथे आम्ही सगळे बाहेर पडलो आहे. आता ह्या अशा जीप्स असतात त्याच्यामध्ये आम्ही सगळे डिवाईड झालो होतो थोडे थोडे जणं. तर तुम्ही बघू शकाल इथे मम्मी, काका काकी, पप्पा, मी असे सगळे आम्ही एका जीपमध्ये होतो. बाकी पण सगळे होते ते दुसऱ्या जीपमध्ये होते. तर असा आमचा प्रवास चालू झाला सेकंड डेसाठी. आणि जे जे पॉईंट्स म्हणजे मला असं वाटलं की जे जे टेक मस्त मस्त गेला पाहिजे ते मी तुमच्यासाठी घेऊन ठेवलेच होते. तर इकडचं निसर्ग पण खूप छान आहे, मस्त आहे. आणि सकाळचं क्लायमेट मस्तच वाटतं आहे ना, थंडीतून थोडं ऊन वगैरे असं. तर ते सर्व मस्त एकदम रिलॅक्समध्ये आम्ही बाहेर पडलो होतो ब्रेकफास्ट वगैरे करून. तर एकदम मजा येत होती. आणि अशा प्रकारे थोडं लांब होतं गुरु शिखर. तुम्ही बघालच की जाता जाता कसं आपलं ट्रॅव्हलिंग आहे. आणि फायनली आपण पोचलो इथे गुरु शिखरला. आणि हे गुरु दत्तात्रय मंदिर आहे गुरु शिखर. तर त्यांचे जे पादुका आहेत ते थोडं वरती आहेत म्हणून इथून मी आता चालायला चालू केलं आहे. आणि ते पण एकटीने मस्त. बाकी सगळे बिछडलेले होते इकडे तिकडे, सो म्हणून मी चालायला सुरुवात केली. आणि इकडे ना असं म्हणजे हे घेऊन पण जातात, झुला टाईप असतं त्याच्यामधून. इकडे आजी तुम्हाला बाय बाय करते सगळ्यांना हाय. आणि इथे जाताना मस्त छोटे छोटे शॉप्स लागत होते शॉपिंगसाठी, लाईक जे काय असतं त्याचे दुकानं होते मस्त मस्त. मध्ये पोचल्यानंतर भोलेनाथ की गुफा इथे लागली छोटी, तर ते पण मी तुमच्यासाठी टेक घेऊन ठेवलेला. वरती आल्यानंतर काही असं होतं नजारा. देन रिटर्न आम्ही खाली आलो मी आणि पप्पा. आणि वरती जात असताना तुम्ही बघितलातच की मम्मी गेली होती पुढे त्या झुल्यामधून. तर असं आम्ही परत सगळं दर्शन वगैरे करून खाली आलो. इकडे आजी आजोबा काहीतरी शॉपिंग करत होते. तिकडचं सगळं झाल्यानंतर आपण इकडे आता चाललो आहे नक्की लेक बघण्यासाठी. तर तिकडून आम्ही मस्त दर्शन वगैरे घेऊन निघालो. आणि मला खूप एक्सायटेड झालेली बिकॉज लेक म्हटल्यानंतर तिकडे बोटिंग राईड सगळं काही असणार, तर ते बघण्यासाठी पण. आणि मला एक राईड पण करायची होती मस्त. तर आम्ही अशा प्रकारे तिकडे जाण्यासाठी निघालो. इकडे आजोबा बघा आहेत, हे माझे आजोबा आहेत. तर त्यांच्यासोबत मी गप्पा मारत मारत चालले. आणि इकडे कसं ना बोर्ड लावलेला होता तिकडे पुढे. तर तिथे आम्ही असं डिसाईड करत होते की कुठले राईड करायचं. तिथे सगळं प्राईज वगैरे दिलेली. आता डिसाईड पण करायचं होतं की कोण कोण जाणार बिकॉज आमच्या ग्रुपमधले काही जण नव्हते येणार आणि आम्ही काही जण जाणार होतो. सो लेडीज आम्ही सगळे आलो. फक्त एक माझी काकी आहे ती बसलेली मस्त रेस्ट करत इकडे गार्डनमध्ये. आणि बाकी आम्ही लेडीज आणि पप्पा असं जायचं डिसाईड केलेलं. तर इथे आम्ही जस्ट बघतो आहे रायडिंगचं कसं काय आहे ते, त्यांचे चार्जेस वगैरे किती पर्सन्स एका राईडमध्ये म्हणजे बोटमध्ये सॉरी. तर ते बोट वगैरे चूज आपणच करायचं असतं आपल्याला कुठली पाहिजे ते. तर आम्हाला एकदम चांगलीच हवी होती मस्त बिकॉज 2 राऊंड्स काहीतरी होते ना तिथे पूर्ण असे मोठे. तर त्याच्यामुळे मस्त. आणि परत परत कुठे येणार ना, तर आपण चांगलीच राईड करूया म्हणून ते सगळं डिसाईड करून आता आपण निघालो आहे फायनली. आणि लाईफ जॅकेट असतात ते घातलेत. आणि आपण आता जाऊया बघूयात की आपल्याला कुठली बोट बघायची आहे. सिलेक्ट करतो आहेच आता आपण. तर लेट्स सी आपण कुठल्या बोटमध्ये बसूयात ते बघूया आधी.
तर फ्रेंड्स इकडचा नजारा खूप भारी मस्त एकदम भारी वाटत होतं आणि हा वाला टेक मला घ्यायचंच होतं. बर्ड्स असं उडताना मस्त एकदम. तर फायनली आपल्याला हा टेक मिळालेला आहे आणि इकडे लेकचा जो व्ह्यू होता ना मस्तच होता, सिरियसली बोलते. आणि इकडे पुढे महादेवांचं एक टेम्पल पण होतं पाण्यामध्ये. पुढे इथून दिसेल की नाही आय डोंट नो, बट पुढे जाऊन तुम्हाला दाखवेन मी. तर अशा प्रकारे आपण मस्त छान अशी बोट सिलेक्ट करून त्याच्यामध्ये बसलेलो आणि आता मस्त आपण एन्जॉय करत जाऊयात. चलो. 20 किलोमीटर 24 किलोमीटर येतात ना, तर ते खूप डेंजर असतं. तेच बोलते. हां, आपण आपण आलो त्याला तिथे काहीच नव्हतं. तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले बोटिंग राईड कंप्लीट होत आलेली आणि शांत पाण्यामध्ये बोटिंग करताना पण मस्त आनंद मिळाला. हे झाल्यानंतर बाहेर आलो आणि परत आपल्याला जायचं आहे, आपला जर्नी स्टार्ट करायचा आहे. आता आपण सीधा जाणार हॉटेलमध्ये. तर तिकडे पोचण्यासाठी जी जर्नी होती ती चालू झालेली. सो चलो. आणि इकडचं पण तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवते. खूप मस्त वाटत होतं, एकदम भारी. हे इकडे काय होतं मला माहीत नाही आहे, हॉटेल होतं पॅलेस होतं, बट जे लाईट्समध्ये दिसत होतं ते एकदम मस्त वाटत होतं, म्हणून मी हा पण टेक घेतला छानपैकी. आणि फ्रेंड्स फायनली आपण हॉटेलमध्ये पोचलो आणि इथे वेलकम बघा किती मस्त महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये हळदी कुंकू लावून आपलं होतं आहे. तर मस्त वाटलं फ्रेंड्स, इकडे येऊन पण आपली संस्कृती जपली जाते छानपैकी. आणि हॉटेल्स बघायलाच तुम्हाला दिसते आता किती मस्त होतं. सो चेंज वगैरे करून मी परत इकडे खाली जाते बिकॉज लंचसाठी आणि तुम्हाला नाईट व्ह्यू दाखवते हॉटेल्सचं कसं होतं. तर अशा प्रकारे आपलं हॉटेल आहे आजचं हे छान. आणि येस मला तर खूप आवडला. चला आता मी परत जाणार आतमध्ये आणि फ्रेंड्स इथेच हा व्लॉग मी एंड करणार आहे लवकरच. त्याआधी तुम्हाला थोडंसं दाखवते हॉटेल कसं आहे आतमध्ये ते. तर असं आहे एंट्री इथून आणि येस छान आहे मस्त. आणि आपल्या लेडीज पण थांबलेल्या इथे जेवून वगैरे मस्त. आणि मी त्यांचे थोडेसे फोटोज वगैरे काढले लास्टला. तर गाईज व्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.